संदेशाकडे आजच्या वचनाकडे आपण वळू आणि देवाची इच्छा आहे का तुम्ही आजचा संदेश आजचे वचन हे ऐकावे समजावे आणि हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि देवाचं हे जे संदेश आहे ते म्हणजे परमेश्वराला शोधणे आणि देवाचा धावा करणे. इंग्लिशमध्ये त्याला सीक म्हणजे शोधणे असे म्हटले जाते आणि याविषयी आपण बोलणार आहोत. आणि हे गोष्ट समजण्याच्या आधी का परमेश्वराला काय शोधा लागते, काय आहे असं की मी त्याला शोधू, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. याच्या आधी एक गोष्ट समजून घ्या, आपल्या प्रत्येकापाशी या खोलीतल्या लहानापासून म्हणजे सगळ्यात लहान सुशांत असेल तर आजीपर्यंत प्रत्येकापाशी काही ना काही तुमचे विचार आहे, तुमच्या भावना आहेत, काही ना काही तुमचा विश्वास आहे. तो कदाचित देवावर असू द्या, मूर्तीवर असू द्या, देव मनुष्यावर असू द्या, एखाद्या भावनेवर असू द्या, एखाद्या वस्तूवर असू द्या. म्हणजे हे जे लिस्ट आहे हे कधी न संपणारी आहे. आपल्या प्रत्येकाचा आपल्या आत्मिक गोष्टीसाठी, आपल्या आत्म्यासाठी कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर काय आहे, विश्वास आहे. ठीक आहे. म्हणून ही गोष्ट मी जे बोलत आहे याच्याकडे लक्ष द्या. मी सांगत आहे हे तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि हा विश्वास आपला जो आहे तो कशासाठी आहे, यासाठी आहे कारण आपल्याला आध्यात्मिक बनवलं आहे. म्हणून आपल्याला आध्यात्मिक गोष्टीविषयी काय आहे, ओढ आहे. म्हणून काय आहे, काही ना काही मला पाहिजे ज्याला मी धरून राहील, ज्याला मी टिकून राहील, ज्याला मी पकडून राहील. आणि याच्यामुळे काय आहे, आपल्या सगळ्यापाशी काही ना काही जे आहे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. आता या सगळ्यात महत्त्वाचं जे मी तुम्हाला सांगतो ते ऐकून घ्या. हा जो तुमचा जोही विश्वास आहे, ज्याच्यावर तुम्हीही टिकून आहात, तो कधीही तुमचा स्वतःचा नाही. तो कधीही तुमचा स्वतःचा नाही. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही हे यासाठी करता कारण कोणीतरी तुम्हाला सांगितलं, कारण कोणी तुम्हाला हे दिलं, कारण तुमचे मित्र या गोष्टी करतात, कारण तुमचं कुटुंब ह्या गोष्टी करतात, कारण तुम्ही हे आधीपासूनच करत आले, कारण हे जग त्याच गोष्टी करतात आणि म्हणून त्यांच्यापासून उधारीची ही गोष्ट तुम्ही घेतली. हे असं नाही, आम्ही स्वतः केला, आम्ही अभ्यास केला खूप त्या गोष्टीचा. अरे भाऊ, आमचा आत्मा लय महत्वाचा आहे ना, म्हणून आम्ही सगळं पडताळून पाहिलं का या गोष्टीवर जे आम्ही विश्वास ठेवतो हे बरोबर आहे का नाही, हे आम्हाला अनंताचं जीवन देणार का नाही, हे माझ्या पापाची क्षमा करणार का नाही, याची सगळी खात्री झाली. आणि मग सगळं पाहून आमचा आत्मा किती महत्वाचा आहे, आम्ही एवढं करू नाही काय, याच्यातलं एकही नाही. तुम्ही फक्त या जगातला प्रत्येक व्यक्ती ज्याही गोष्टी जेही मानतो ते याच गोष्टीसाठी, कारण आपल्याला काहीतरी पाहिजे आणि आपल्याला कोणीतरी काहीतरी दिल्या गेलं. बरं, आता हे आहे काय, आता तुम्ही फक्त काय करता, कसं तरी मी जे विश्वास ठेवते ना ते खरं निघालं पाहिजे म्हणजे झालं माझं, है की नाही. म्हणजे काय करता, जे तुम्हाला दिल्या गेलं, आता तुमची इच्छा आहे का हा दगडच देव बनला पाहिजे, आता तुमची इच्छा आहे का हेच झालं पाहिजे कारण मी घेतला ना, आणि तुम्ही ते सोडायला बिलकुल तयार नाही. पहिले तो विश्वास तुमचा नाही. पहिले सगळ्यात आधी तुमच्या प्रत्येकापाशी काही ना काही आहे. दुसरं, तो तुमचा नाही, तुम्ही कोणापासून तो घेतलेला आहे. तिसरं, त्याची जराही तुम्ही चाचणी काहीच केलं नाही. मी तुम्हाला सदैव जे उदाहरण देत असतो, तुम्ही एखाद्या दुकानात जाऊन 5 रुपयाचा पेन 10 चेक करून बघता, पण तुमच्या आत्म्यासमोर तुम्ही कवडीचीही एका सेकंदाचीही विचार करून त्या गोष्टीवर तुम्ही कधीही वेळ घालवला नाही, कारण त्या गोष्टीची किंमत आपल्यासाठी बिलकुल नाही. आणि जेही आपल्याला भेटलं, हो की नाही, जेही आपण केलं आणि बाकीचे जे करतात आणि खोटा स्वतःला आश्वासन देऊन आपण काय करत आहोत, पुढे चालत आहोत. बस आम्हाला सापडलं, आमच्यापाशी एवढंच बरं आहे, आम्ही आमच्या परीनं जेवढं होतं तेवढं करतो. आणि तुम्ही काय करता, लोकांच्या हो मध्ये, म्हणजे जिकडे क्राऊड चालला, जिकडे लोक चालले, जिकडे गर्दी चालली, जे लोक करत आहे आम्हीही त्यातले, आम्ही कुठं वेगळे. आणि अशा प्रकारे तुम्ही आपल्या आत्म्याचा नाश करत आहात. याच्यातली तुम्हाला एकालाही एकही गोष्ट पटली नशील, मला तुम्हाला विनंती आहे की मला नंतर येऊन भेट जा, मला सांगा का मी याचा हा अभ्यास केला, मी सगळं बघितलं, तू असा मला म्हणू नाही शकत, मी सगळं चेक केलं, सगळं वाचलं, याच्याविषयी मला खात्री आहे, हे मला सापडलं. जर तुम्ही येऊन मला बनाल, मी तुमची क्षमा मागेल, पण मला तुम्ही सांगा. पुढची गोष्ट, सत्य हे आहे का तुमच्यातला आणि माझ्यातला कोणीही व्यक्ती स्वतःहून देवाला बघू शकत नाही, तो कधीही स्वतः देवाला समजू शकत नाही. हे जे मी तुम्हाला सांगत आहे हे खूप महत्त्वाचं आहे.
तुम्हाला जर वाटत असेल का मला देव समजला, तुम्हाला जर वाटत असेल का या चर्चमध्ये बसूनही मला देव समजून गेला, तुम्हाला जर हे वाटत असेल का जेही आहे आणि मला आता येशू बसू का नाही, मला येशूही समजला, तुम्हाला जर वाटत असेल का तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी समजू शकता, तुम्ही मूर्ख आहात. तुम्हाला असं वाटत असेल का या जगातल्या सगळ्या गोष्टी देवाविषयी सगळं, अरे आम्हाला तर सगळं माहीत आहे, आम्ही फक्त बसतो, आम्हाला काही समजायची गरज नाही, तुम्ही खरंच नाशाकडे जाता. कुठलाही व्यक्ती स्वतःमुळे देवाला पाहू शकत नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पहिले आपण वचन वाचू, पुढच्या आपण गोष्टी बोलू. हे वचन काय सांगतं? पण तेथून जर तुम्ही तुमचा देव परमेश्वर जो स्वर्गातला देव आहे याला जर तुम्ही शोधाल, म्हणून तुम्हाला विचारलं, तुम्ही कधी शोधलं होतं का जे तुम्ही विश्वास ठेवता, तर तो तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही जर संपूर्ण मनाने आणि संपूर्ण जीवाने त्याचा शोध घेतलात तर तो तुम्हाला सापडेल. अनुवाद 4:29. देव काय म्हणतो? जर तुम्ही संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण आपल्या आत्म्याने जेव्हा तुम्ही शोधाल तेव्हा देव तुम्हाला सापडेल. त्याच्याशिवाय तुम्ही आयुष्य चर्चमध्ये घातलं तरीही तुम्हाला कधीच देव दिसणार किंवा सापडणार नाही, तुम्हाला समजणारच नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. पुढच्या एक गोष्टी आपण काही वचनं आपण बघू की इथे मत्तई 16:3 मध्ये देवाचे जे शिष्य होते देवासमोर होते आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, मत्तई 16:13, येशू फिलिप्पाच्या कैसरिया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, म्हणजे तो शिष्यांना म्हणाला, येशू ख्रिस्त जो देव या पृथ्वीवर होता, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? म्हणजे तो विचारतात का बा काय वाटते, म्हणजे येशूविषयी तुम्हाला काय वाटतं? आणि ते म्हणाले काय, त्याने उत्तर दिले, काय म्हणतो तुला का तू बाप्तिस्मा करणारा योहन आहे, तर काय म्हणतो तू एलिया आहे, तर दुसरे काय म्हणतो तो इर्मिया आहे, काही म्हणतो तू संदेष्टापैकी एक असे म्हणतात. आणि म्हणजे देवाला समजलं की या लोकांना कधीच कळलं नाही का मी कोण आहे. यांना फक्त येशू हे फक्त नाव माहीत आहे, हे माहिती माहीत आहे, हे देव आहे हे माहीत आहे, पण खरं देव काय आहे हे समजलं नाही. मग येशूने त्यांना म्हणाला, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्र जो देवाचा शिष्य होता त्याने काय उत्तर दिले? 16वं वचन, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. आता देवाने त्याला उत्तर काय दिले? हे म्हटलं का अरे कोणाला जमलं नाही, तुला समजलं, खूपच हुशार आहे. देव काय म्हणतो हे सगळ्यात महत्वाचं. येशू म्हणाला, शिमोन बारियोना, तू धन्य आहेस, कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही. जे आपण रक्त मांसाचे आहे ना, आपल्याला समजतं का? नाही, मला देव समजला. तो म्हणतो याने तुला उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले. जोपर्यंत देव तुमचे डोळे उघडत नाही, आणि आपण काय बघितलं, जोपर्यंत मी माझा गर्व, माझी समज, माझं जुनं जीवन या सगळ्या गोष्टी सोडून खरं देवाला शोधत नाही, हे विसरून जा का देव तुमच्या समोर त्याचं जे भव्य आहे, त्याचं जे जीवन आहे, किंवा येशू ख्रिस्त जो खरा देव आहे तुमच्या समोर प्रगट होईल. तुम्हाला फक्त काय होईल? त्या गोष्टीविषयीची माहिती. जसं मी तुम्हाला सदैव उदाहरण देत असतो, आपल्या पुस्तकात आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की ताजमहल आहे, पण यातले कदाचित रूममधले खूप कमी लोक असतील ज्यांनी स्वतः ताजमहल पाहिलं. माहिती तर आहेच, आम्हाला टी व्हीवरही दाखवलं, आमच्या पुस्तकातही होतं, आम्हाला माहीत आहे आग्रामध्ये आहे, पण स्वतःहून तिथे जाणं आणि त्याला बघणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून कुठलाच व्यक्ती स्वतः देवाला पाहू शकत नाही. हे खूप तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही चर्चमध्ये आहो, आम्ही हे करतो, तुम्हाला आणि आम्हाला देव कळला, तुमच्या डोक्याने जर तुम्ही देव बघू शकले असते, ओके नाही, तर या चर्चची गरज नसती. असे खूप सारे चर्चेस आहेत ज्यांना अजून देव समजत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे का तुम्ही स्वतः देव बघू शकत ना, तुम्ही त्याला ओळखू शकत ना. तुम्ही त्या स्वर्गातील देवाला की हो मला हा समजला, हो मला हे माहीत आहे, तुम्ही स्वतःला मूर्ख बनवता, अनंताच्या नरकाकडे जात आहात. का? कारण यासाठी का देव तुमच्याजवळ कधीच आला नाही. का आला नाही? की असं आहे का की देवाने मला लपून ठेवलं? यासाठी का तुम्ही कधीच शोधलं नाही. तुम्हाला जेही भेटलं बस ठीक आहे, आता याच्यात आपलं जीवन काढून टाकू, आपण कसं तरी निघून टाकू, आणि तुम्ही ते कधीच सोडायला तयार नाही.
आणि त्याच्यामुळे देव कधीही तुमच्या समोर येत नाही. मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. कधी या गोष्टी विचार करा. या गोष्टीविषयी मी काय बोलत आहे. एक छोटीशी बुद्धी आहे तुमच्या माझ्याकडे, ठीक आहे. एक छोटीसं डोकं आहे आपल्याकडे. या गोष्टीकडे विचार करा. जो स्वर्गातील देव, ज्याने आकाश पृथ्वी या जगातील सगळ्या गोष्टी आपल्या आवाजाने काढल्या, आणि तुम्ही जर म्हणता या छोट्याशा बुद्धीतून मला तर देव माहीत आहे, मी तर देवाला ओळखते, देव माझ्यासोबत आहे, तुम्ही स्वतःला मूर्ख बनवत आहात. बायबलमध्ये इयोबाचं पुस्तक आहे. इयोब नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याने काय केलं, देवासोबत असाच बंड केला आणि देवाने त्याला काही प्रश्न विचारले. जर तुम्हाला वाटत असेल का मला देव माहीत आहे, तेच प्रश्न तुमच्यासाठी आहे, हो की नाही? कारण जे ख्रिस्ताला स्वीकारत नाही याचा अर्थ का? कारण तुम्हाला नाही, आमच्यापाशी आहे ना, आमच्यापाशी सगळ्या गोष्टी आहे, आम्हाला माहीत आहे. मग तुम्हा प्रत्येक अशासाठी देवाने जे इयोबला प्रश्न विचारले तेच प्रश्न तुमच्यासाठी आहे. का तुमच्यासाठी का आहे? कारण आपण म्हणतो मला देव समजला, मला सगळं माहीत आहे. तुमच्यासाठी प्रश्न. इयोब 38:30 म्हणतं, आता तू पुरुषासारखी आपली कंबर बांध. आणि हे सगळे प्रश्न तुमच्यासाठी. मी तुला प्रश्न विचारेल आणि तू मला उत्तर दे. मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वतःला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे. जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग. मोजण्या दोरीने ते कोणी मोजले का? तिचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कोणी ठेवली आहे? जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजाचे बंद करून त्यानं कोणी चढवलं? त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले. मी म्हणालो तू इथपर्यंत येऊ शकतोस, या पलीकडे मात्र नाही. तुझ्या उत्तम लाटा इथेच थांबतील. तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसात सुरू व्हायला सांगितले का? तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दृष्ट लोकांना त्याच्या लपायाच्या जागीतून हुसकायला सांगितले का? सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का? मृत्यू लोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का? ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग, प्रकाश कुठून येते, काळोख कुठून येते? तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिवंत आले तेथे परत नेऊ शकशील का? तिसे कसे जायचे हे तुला माहीत आहे का? तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील तर खूप वृद्ध आणि विद्वान असेल. मी त्या गोष्टी निर्माण केल्या, तू जिवंत होतास का? मी ज्या भंडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का? सूर्य उगवतो त्या ठिकाणी तू कधी गेला आहेस का? पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहतो तिथे तू कधी गेला आहेस का? जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? गर्जणाऱ्या वादळासाठी कोणी मार्ग केला आहे? वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाळवतो? हिम कोणाच्या गर्भयातून निघाले आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो? तू कृतिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृग शिक्षाचे बंद सोडता येतील का? तुला आकाशातील नियम माहीत आहे का? तुला त्याच्या नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का? तुला मेघावर ओढून तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येतील का? ढग मोजण्या इतका विद्वान कोण आहे? त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो? तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्याला भुकलेल्या पिल्ल्यांना तू अन्न देतोस का? कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापाशी असलं पाहिजे. जर आपल्यापाशी नाही, मला देव माहीत आहे, मी तर बघितला, कदाचित तुमचे डोळे उघडले असतील, आहे की नाही? मी फक्त त्याचं छोटेसे वचनं वाचले. जेव्हा आपण सांगतो, आपण आपली हुशारकी लावतो, मला सगळं माहीत आहे, मी देवाला ओळखलं आहे, आमच्यापाशी तर देवच आहे. हो, मग तुमच्यापाशी हे प्रश्नही मी विचारले मला, कारण माझी इच्छा आहे की मला या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. हे तुम्हाला यासाठी सांगत आहे का जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही का स्वर्गातील देवासमोर मी काय आहे, जोपर्यंत स्वतः तुम्ही नम्र होणार ना, जोपर्यंत आपलं मन बाहेर काढणार ना, जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही अरे मला तर वाटलं मी तर खूपच हुशार आहे, अरे लोक मला काय काय म्हणतात, अरे हो मला उत्तर पाहिजे, मला समजायचं आहे की आज सूर्य कसा आला, मला बघायचा आहे तो कुठून उगवला, मला बघायचा आहे तो कुठं जातो. नाही, मग तुम्हाला माहित असेल ना, नाही माहित का तुम्हाला?
सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला कदाचित कळलं असेल का तुम्ही देवाला बघू शकत नाही. आपल्या कल्पनेचा देव बनवून घ्या किती काही येशू येशू करा किंवा किती काही जे तुम्ही करत असेल करा, पण तुमच्यापाशी देव तोपर्यंत येत नाही, तो तुम्हाला तोपर्यंत प्रगट करणार नाही जोपर्यंत तुम्ही पूर्ण मनाने पूर्ण अंतःकरणाने त्याला तुम्ही शोधा की मला ख्रिस्ताची गरज आहे, मला देवाची गरज आहे, माझ्या आत्म्याला गरज आहे. जोपर्यंत तुम्ही हे करणार ना, एक लक्षात ठेवा मुद्दा काय आहे, देव तुमच्यातल्या तुम्हाला काय वाटते देव मी शोधला नाही, देवाने मला शोधलं. पण कधी? जेव्हा मला कळलं मी पापी आहे, मला कळलं मी मरेल, मला कळलं मी अनंताच्या नरकात जाईल, मी देवाजवळ नाही गेलो, तो माझ्या जवळ आला की नितीन मी तुला वाचवतो. हा फरक आहे, या दोघ्या गोष्टीतला हा फरक आहे. का ख्रिस्त माझ्या जवळ आला, पण का आला? कारण मी त्याला शोधलं. का शोधलं? कारण ख्रिस्त मला पाहिजे. मला समजलं मी पापी आहे, माझ्या आत्म्याची भीक तुला मागतो, मला वाचव. तेव्हा कुठं देव प्रगट होतो, तेव्हा तो तुम्हाला दाखवतो. पुढच्या काही गोष्टी आपण बघू. स्तोत्रसंहिता 14:52 म्हणतं. त्याच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. असं नाही का देवाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. तुमच्यापेक्षा चांगलं जीवन या जगाच्या अब्जोपत्यांचं आहे. काय बोलत आहे मी? असं बिलकुल नाही का नाही देवाशिवाय जगू शकत नाही, फर्स्ट क्लास जीवन जगू शकता. पण जगातला कुठलाच माणूस देवाशिवाय जर मेला त्याच्यासारखं दुसरं वाईट नाही. हा फरक समजून घ्या. काय बोललो मी? या जगात देवाशिवाय तुम्ही उत्तमातलं उत्तम जे पाहिजे ते जीवन जगू शकता, पण देवाशिवाय कोणीच अफोर्ड करू शकत नाही की मी मरेल. कारण जसा तो देवाशिवाय मेला, त्याचं जीवन, त्याचं अनंत जेवढं वाईट आहे त्याच्यासारखं काहीच नाही. वचन सांगतो तो म्हणेल का मी जर जन्मलंच नसतो यापेक्षा तर जास्त बरं झालं असतं. स्तोत्रसंहिता 14:2 म्हणतं, परमेश्वराने स्वर्गातून मानव जातीवर पाहतोय, म्हणजे देव या समही तुमचे हृदय बघत आहो. कोणी एखादा जर समजणारा आणि देवाचा शोध घेणारा आहेत का? तर देव सदैव बघत आहे की कोणीतरी मला शोधत आहे का, कोणाला तरी सत्य पाहिजे का, कोणाला तरी हे इच्छा आहे का की मला देव लाभला पाहिजे, मला सत्य कळलं पाहिजे. देवाची नजर हे सदैव तुमच्या जवळ आहे. पण पुन्हा एकदा प्रश्न तोच येतो का मग मला देव कसा समजेल? कारण या प्रश्नाचं जर मी तुम्हाला उत्तर दिलं नाही तर आपण अर्धवटच निघून जाऊ. पहिले तुम्हाला हे समजलं पाहिजे का देवाने मनुष्याला बनवलंच या गोष्टीसाठी का आपली सहभागिता देवाजवळ असली पाहिजे. मग जर माझी सहभागितासाठी देवाने माझ्यासाठी मला बनवलं, मग देव माझ्याजवळ का नाही? याचं जेवपर्यंत तुम्हाला बायबलमधलं जे उत्तर मी तुम्हाला सांगत असतो, जेपर्यंत पटत नाही, त्या गोष्टीवर विश्वास ठेवत ना आणि जोपर्यंत त्याला हाक मारत ना, तोपर्यंत देव तुम्हाला प्रगट होणार नाही. मी तुम्हाला काय सांगितलं? आपल्याला बनवलंच या गोष्टीसाठी देवाने का तुमची आणि देवाची आपली काय असली पाहिजे? सहभागिता. पण जसं देवाचं वचन सांगतं, जसं आदामाने पाप केलं हे सहभागिता तुटली. देव पवित्र आहे, तो पाप्यांना प्रगट होत नाही. हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, तुम्ही फक्त आपले शोक पूर्ण कराल, आपल्या देवाविषयी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तेच तुम्ही करत राहाल, तुम्हाला कधी ह्या दोन गोष्टी जुळणार नाहीत. का? कारण देव पवित्र आहे आणि आपण पापी आहोत. आणि जेव्हा तुम्हाला हे कळतं का मग हे असं असताना मग मी काय केलं पाहिजे, आणि मग जेव्हा देवाचे वचन, पण त्याच्या आधी काही आपण बघू. रोमकरासपत्र 2:5 जे तुमच्या समोर आहे तो काय म्हणतो? पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवत आहात. जेव्हा देव तुम्हाला त्याचा क्रोध दर्शविल त्यावेळी तुम्हाला शिक्षा होईल, त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील. का? कारण तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही देवाशिवाय या जगात जगू शकता, पण देवाशिवाय जर तुम्ही निघाले, तारणाशिवाय जर तुम्ही निघाले, ख्रिस्ताशिवाय जर तुम्ही निघाले, तुम्ही काय कराल? तो व्यक्ती काय करेल? देवाचा क्रोध बघेल. हे वचन काय पुढचं हे जे चित्र तुमच्या समोर, हे वचन तुम्हाला समजेल. खूप लोकांना काय वाटतं? पाहू ना पुढचं काय आहे. हे वचन बघा. मत्तय 3:10,
आणि झाडाच्या मुळाशीच आता कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीत टाकले जाईल. म्हणजे हे असं नाही आहे का मी गेल्यावर नंतर बघू. ज्या पृथ्वीवर असतानाच आपण देवासंगत आपली जर सहभागिता नाही, देव आपल्याला समजला नाही, आपलं तारण झालेलं नाही, तर देवाचा प्रकोप या जगातील प्रत्येक व्यक्तीवर ऑलरेडी आहे. तो काय म्हणतो, त्या झाडाच्या पायाशीच तिथं कुऱ्हाड ठेवलेली आहे, फक्त वाट बघत आहे की हा चांगला फळ देतो का. आणि जेही चांगले फळ देत नाही, तो काय म्हणतो, त्याला शिक्षा देण्यात येईल व अग्नीत टाकले जाईल. याचा अर्थ काय होतो की याच पृथ्वीवर असताना जेव्हाही एखादा व्यक्ती ख्रिस्ताला हाक मारतो, माझ्या पापाची क्षमा कर, ख्रिस्त काय करतो, त्याला नवीन जीवन, नवीन हृदय, नवीन इच्छा, म्हणजे काय होतं, त्यातून चांगले फळ येणं तयार होतं. त्या व्यक्तीचं जीवन बदलतं. कधी, जेव्हा तो आपली सगळी समज, आपल्या सगळ्या गोष्टी सोडतो आणि ख्रिस्ताला हाक मारतो. त्याच्या पापाची क्षमा होते आणि काय होतं, आता हे वाईट झाड काय करतं, चांगले फळ देणं चालू करतं. तुम्हाला काय सांगितलं, आधी सगळ्या प्रार्थना काय होते, मला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, माझ्याजवळ अजून काय काय येईल, अजून काय मी येईल, अजून मी किती चांगला दिसेल, अजून काय काय गोष्टी येईल. पण जेव्हा ख्रिस्त तुम्हाला वाचवतो, आपण काय करतो, दुसऱ्यांसाठी जगतो. चांगले फळ देणं, वचन काय सांगतं, जर तुम्ही दिले नाही, तो असं म्हणतो काय, तो म्हणतो कुऱ्हाड ऑलरेडी लागलेली आहे, त्या झाडाचं जे चित्र आहे, आणि जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीत टाकले जाईल. पण जेव्हा एखादा व्यक्ती विश्वास ठेवतो की मला समजलं आहे की मी पापी आहे आणि म्हणून देव माझ्याजवळ नाही, आतापर्यंत मला जे देण्यात आलं, मला जे सांगण्यात आलं त्याच मी करत आली आणि त्याच्यामुळे मी फसत आहे. पण देवाचे वचन सांगतं की जसं एका मनुष्यामुळे, आदामामुळे पाप आलं, पापामुळे मरण आलं आणि मरणामुळे आपल्या सगळ्यावर ते मरण आली आणि अनंताचं नरक आलं. कारण सर्वांनी पाप केले देवाच्या गौरवाला. म्हणजे गौरवाला उणे पडले म्हणजे काय, आपली देवासोबत बिलकुल सहभागिता नाही. पण जेव्हा तुम्हाला हे समजलं की माझ्या जीवनात देव नाही, लक्षात ठेवा, जीवनात आशीर्वाद आहे याचा अर्थ तुमच्या जीवनात देव आहे असं बिलकुल नाही. लोक फार फसतात. पण जर तुम्हाला जेव्हा कळलं का देवाजवळ माझी सहभागिता नाही, मी देवासमोर दोषी आहे, मी कुठलंच माझ्या पापाचं समर्थन करत नाही, मला समजतं मी पापी आहे, मी मरेल, अनंताच्या नरकात टाकला जाईल, आता तुम्हाला पाहिजे की मग माझं काय होईल. आणि मग जेव्हा देवाचा पुत्र, वचन काय सांगतं, एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं वचन, जसं मी तुम्हाला काय सांगितलं, कोणीही देवाला बघू शकत नाही. योहान 1:18 म्हणतं, देवाला कोणीही कधीही पाहिले नाही, पण जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रगट केले. म्हणून ख्रिस्त मध्यस्थी आहे, म्हणून ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आणि जसे तुम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवता की हा देवाचा पुत्र आहे जो माझ्यासाठी या पृथ्वीवर आला, हे माझे वैयक्तिक पाप, जे मी दोषी आहे, मला समजतं की मी त्या देवासमोर दोषी आहे, मी मरेल, नरकात जाईल, ते कुऱ्हाड ऑलरेडी माझ्या पायाशी लागलेली आहे आणि मला नरकात टाकले जाईल. पण मी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो का येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे जो माझ्यासाठी या पृथ्वीवर आला. हे माझे वैयक्तिक पाप होते ज्याच्यासाठी तो मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे. त्याच्या पुत्राला जसे तुम्ही हाक मारता, येशू माझी क्षमा कर, म्हणून तुला सांगत असतो ख्रिस्त का दार आहे. कारण जर तुम्हाला देव बघायचं असेल, तुमची इच्छा असेल का देव माझ्या जीवनात असला पाहिजे, तुम्ही फक्त त्याच्या पुत्राद्वारे, येशू ख्रिस्ताद्वारे येऊ शकता. आणि जसे तुम्ही त्याच्या पुत्राला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी विश्वास ठेवतो मी दोषी आहे, मी आजपर्यंत फक्त माझ्या मनाचाच करत आलो, मी आपल्याच मनाचा येशू बनवत आली, मी आपल्याच मनाचा येशू घेत आलो, मी आपलाच देव करत आलो, मी ह्या सगळ्या गोष्टी मीच करत आलो. पण जेव्हा मी ह्या सत्यावर विश्वास ठेवतो का मला कळलं माझ्याजवळ देवच नाही, याच्यापेक्षा तर माझ्यापाशी अनंताचा नरक आहे, पण येशू तू मध्यस्थी आहे. आणि जसा एखादा व्यक्ती त्याला हाक मारतो, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारतो, तेव्हा कुठं देव तुम्हाला प्रगट होतो.
तेव्हा तुम्हाला तारण समजते, तेव्हा तुम्हाला समजते की स्वर्गातील देव मला भेटला, तेव्हा तुम्हाला कळतं की अरे बापरे, काय अंधारात मी होतो, आज जगाचा प्रकाश मला सापडला. तेव्हा तुम्हाला कळतं की स्वर्गातील देव मला सापडला, तेव्हा तुम्हाला कळतं की स्वर्गाची शांती मला सापडली, तेव्हा तुम्हाला कळतं की माझा आत्मा वाचला, तेव्हा तुम्हाला कळतं माझ्या पापाची क्षमा झाली. आणि तेव्हा तुम्हाला हे कळतं का माझं कुटुंब मरत आहे, माझा नवरा मरत आहे, माझी बायको मरत आहे, माझा नातू मरत आहे, माझा मुलगा मरत आहे. आणि तुम्ही त्याच्याजवळ जाल की अरे तू मरशील का? कारण तुमचा आत्मा वाचला, तुमचे आध्यात्मिक डोळे उघडण्यात आले, कारण तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारले. आता देव तुमच्या जवळ आला का? कारण तुम्ही शोधलं, तुमचे मन रेडी झाले आणि तुम्ही देवाजवळ आले. त्याच्या पुत्राद्वारेच तुम्ही देवाजवळ जाऊ शकता. बाकीचे कितीकही दारं, तुमची इच्छा आहे तुम्ही ट्राय करा. जेही दार तुम्हाला माहीत असेल, मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं, तुम्ही ख्रिस्त जो दार आहे, म्हणजे देव इथे म्हणत आहे की मी दार आहे, माझ्याशिवाय आल्याशिवाय कोणी स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. आपण काय म्हणत आहे? नाही, मी बघत आहे बाकीचे काय दार आहे, बाकीच्या काय खिडकी आहे, बाकी कुठं गड्डा आहे का? कोणीच व्यक्ती देवाला कधीच बघू शकत नाही. तुम्ही भावनुक व्हाल, स्वतःला फसवाल, पण कधीही देव तुमच्याजवळ राहणार नाही. म्हणून देवाचे वचन हे सगळ्यात महत्त्वाचे. काय म्हणतो ते वचन? यहूदा 4:8, तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा. अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा. जोपर्यंत हे जे डबल माइंड आहे का, हेही चालतं असंही चालतं, हेही होतं तसंही होतं, जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी सोडणार ना, देव कधीही तुमच्याजवळ येणार नाही. तुम्हाला माहिती सगळी राहील, पण तुमच्याजवळ सत्य कधीच राहणार नाही, तुमच्यापाशी शांती कधी राहणार नाही, तुमच्यापाशी देव कधी राहणार नाही. का? कारण तुम्ही कधीच शोधले नाही. तुम्ही फक्त जे बाकीचे करतात तेच करत राहिले. पण जेव्हा तुम्ही सत्य स्वीकाराल, कारण देव तसा सापडत नाही. का सापडत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. तो पवित्र आहे, आपण पापी आहो. हे जी समस्या आहे ते फक्त त्याचा पुत्र ठीक करू शकतो. का ठीक करू शकतो? कारण त्याने तुमच्यासाठी प्राण दिला. तो तुमच्या पापाची क्षमा करू शकतो, कारण त्याला सगळे अधिकार दिले आहेत, कारण तोच न्यायी आहे, त्यालाच न्यायासनावर बसला आहे. आणि जसे तुम्ही त्याच्या पुत्राजवळ जाता, म्हणता येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, तुम्हाला समजतं की स्वर्गातून त्या देवाने माझी प्रार्थना ऐकली. तुम्हाला समजतं की त्याचं आणि माझं नातं आता जुळलं. ज्या गोष्टीसाठी तुमची निर्मिती झाली, काय कशासाठी झाली? का देवासोबत माझी सहभागिता असली पाहिजे, म्हणजे देव माझ्यासोबत रिअल असला पाहिजे. जेव्हा तुम्ही मला ओळखता, तुमच्यासाठी मी एक भावना आहो का, की असा एक व्यक्ती येतो, आम्हाला दिसत वगैरे नाही, पण असं आम्हाला भावना आहे का? नाही, तुम्हाला माहीत आहे हा व्यक्ती आहे. तसा ख्रिस्त तुमच्यासाठी रिअल होतो. हे अक्षरशः घडतं. तो जेव्हा मी तुम्हाला सांगू शकत नाही, ते तुम्हाला घ्यावं लागेल. तेच तर विश्वास आहे का असं काही होत असेल, देव माझ्या लाईफमध्ये रिअल होत असेल. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला बनवलंच या गोष्टीसाठी का देवासोबत तुमची सहभागिता असली पाहिजे. तुमचं नातं कशासाठी तुटलं? कारण मनुष्य पापी आहे. ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय केलं? तुमच्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली, यासाठी का तुम्हाला अनंतकाळचं जीवन मिळेल. आणि जसे तुम्ही त्या पुत्राला हाक मारता, तो काय करतो? तुमचं आणि देवाचं नातं देवाला घेतो, तुम्हाला घेतो. तुम्ही पुत्राला स्वीकारलं म्हणून काय करतो? तुम्हाला जोडतो. जर तुम्ही या पृथ्वीवर जुळले नाहीत, जोपर्यंत ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बनवल्या गेलं ती गोष्ट तुमच्या जीवनात तुम्ही जिवंत असेपर्यंत पूर्ण होत नाही. तुम्ही आज जर देवाशिवाय जर मेले, तुम्ही अनंतासाठी देवाच्यापासून सदैव दूर राहाल. संधी सदैवसाठी निघून जाईल. तुम्हाला कधीच देव सापडणार नाही, देव तुमच्याजवळ कधीच राहणार नाही. पण जेव्हा जर आपल्याला आज कळतं की आज तारणाचा दिवस आहे, आज वेळ आहे, आज मला कळलं, आज देवाने माझे मन उघडले, आज मी ते निर्णय घेते, आज मी तो विश्वास घेते, आज मी ख्रिस्ताला हाक मारते. आणि जेव्हा तुम्ही तो निर्णय घ्याल, मी या सगळ्या गोष्टी ज्या बोललो त्या फक्त तुम्ही ऐकल्या, तुमच्यासाठी रिअल होतील. तुम्हाला मला समजलं काय आहे, मी वाचली,
ख्रिस्त माझ्यासाठी रिअल झाला. माझं जीवन जुनं मी सगळं सोडलं, त्या देवाने माझ्यासाठी आला. आणि तुम्ही सदैव माझ्यासारखे का ख्रिस्त असा कसा मला वाचू शकतो, एवढं प्रेम माझ्यासारख्या व्यक्तीवर कोणी कसं करू शकतो. आणि याच दबावाखाली तुमचं जीवन सदैव नम्र राहील, नाही तर कुऱ्हाड लागलेली आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण डोळे बंद करू, आपल्या मनाखाली घालू. म्हणून देवाचे वचन काय आहे, शोधा अंतकरणाने. का देव असं म्हणतो? कारण आपण सगळे त्याच्यापासून दुरावले आहोत. आपल्याला सगळ्यांना आपण जे स्वतः करतो तेच ठीक वाटतं, कारण आपल्या जीवनात फक्त आणि फक्त आपण स्वतःची इच्छा करतो. आणि आपला जोही विश्वास आहे तो कोणापासून आपण उधार घेतलेला आहे. तूही करतं का तर मीही करतो, आणि त्याच्याकडे आपण वळत आहोत. म्हणून देवाचे वचन सांगतं की सगळे नाशाकडे वळत आहे, पण त्यातला एक जेव्हा पलटून बघेल की मला सत्य शोधू दे, मला सत्य बघू दे, मला माझ्या जीवनात देव पाहिजे, माझ्यापाशी ते शांती नाही आहे, मला देवा गरज आहे तुझी. आणि जेव्हा तुम्ही सत्य स्वीकारता की हो मी देवापासून दूर आहे, कारण ती पापी मी आहे, तो पापी मी आहे. जेव्हा तुम्ही आपल्या पापाचे समर्थन करत ना, तर देवापुढे देवासमोर तुम्ही समर्पण करता, म्हणता येशू तो दोषी मी आहे, माझ्या जीवनात देव नाही, माझ्या जीवनात फक्त पाप आहे. वचन सांगतं जो देवाशिवाय आहे त्याच्यावर सदैव देवाचा क्रोध राहतो, आणि तो क्रोध फक्त देवाचा पुत्र येशू ख्रिस्तच खतम करू शकतो. कसा? कारण त्याने तुमच्यासाठी आपला प्राण दिला. वचन सांगतं की देवाने तुमच्यावर म्हणजे जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. जर आजही तुमच्यापाशी शांती नसेल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्ही देवाशिवाय जगू शकता, पण देवाशिवाय मरणं हे तुम्हाला परवडणार नाही. कारण जो नाश भयंकर होईल, त्या श्रीमंत व्यक्तीविषयी आपण ऐकलं, जसा त्याने श्वास सोडला त्याने पहिली गोष्ट मागितली की माझ्या जिभेवर पाण्याचा थेंब टाक. हे जी जीभ मी आयुष्यभर चालवली, आज या पाण्याला, या जिभेला पाण्याची गरज आहे, एका थेंबाची. या अग्नीत मी जळत आहे, या अग्नीत मी मरत आहे, तो म्हणाला. का? कारण त्याने फक्त आपल्या मनाचं केलं. पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टी सोडता, म्हणता हो मी समर्पण करते, मी ते दोषी आहे, माझे हे वैयक्तिक पाप आहे ज्याच्यासाठी माझा ख्रिस्त येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला, त्याला तुम्ही स्वीकारता. कारण त्याचे वचन सांगतं की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याशिवाय आल्यापासून कोणी स्वर्गाचे राज्य बघू शकत नाही, नव्याने जन्मल्याशिवाय कोणी स्वर्गाचे राज्य बघू शकत नाही. आणि वचन सांगतं जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचल्या जाईल. या महिन्याचं जे वचन हो, अहो थकलेले, अहो लादलेले, अहो ओझ्यांनी ताटलेले तुम्ही माझ्या जवळ या. देवाचा हात, देवाचं इन्व्हिटेशन तुमच्याकडे आहे, त्याचं आमंत्रण तो तुम्हाला देत आहे. हा संदेश तुम्हाला त्याने सांगितला यासाठी का त्याच्या हाताला तुम्ही साथ द्या, म्हणा येशू माझी क्षमा कर. देवाचं वचन आपण बघितलं, तो म्हणतो मी तुम्हाला विसावा देईल. आणि जसे तुम्ही त्याला हाक मारता, म्हणता येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो की तू देव आहे, मी विश्वास ठेवते प्रभू की मी पापी आहे, पण तू माझ्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली, मला नरकात जायचं नाही, माझी क्षमा कर. तुझ्या वचनावर मी विश्वास ठेवते आणि तुझ्या नावावर विश्वास ठेवते. येशू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी मी सोडते, कारण देवाचं वचन म्हणतं जे द्विमनातले लोक हो, आपले मन शुद्ध करा आणि मग जेव्हा देवाजवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. जेव्हा तुम्ही आपल्या सगळ्या गोष्टी सोडून त्या स्वर्गातील देवावर विश्वास ठेवाल, तेव्हा तो तुम्हाला सापडेल. तुम्हाला कळेल की मला ख्रिस्त लाभला, तुम्हाला कळेल की स्वर्गातील देव मला भेटला, तुम्हाला कळेल की माझा आत्मा वाचला. ही शांती तुमच्याजवळ नसेल, आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. बिना देवाचे जगू नका, कारण अंत फार वाईट राहील. ही संधी सोडू नका. आजही देव तुमच्या वचनासंग बोलत आहे, तुमच्या हृदयासंग बोलत आहे. तो म्हणते हाक मार, येशू माझा आत्मा वाचव. हे वचन जर तुमच्यासंग बोललं असेल, जिथे तुम्ही बसले आहात तिथूनच तुम्ही त्याला हाक मारू शकता. कुठल्याच प्रार्थनेची नव्हे, तर तुमच्या हृदयाची गरज आहे. वचन सांगतो जोही अंतकरणाने स्वीकारतो, मुखाने कबूल करतो, तो वाचवल्या जाईल. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव,
मी पापी आहे माझ्या राजा, माझी क्षमा कर. मला नरकात जायचं नाही, माझी क्षमा कर. मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहे. मी विश्वास ठेवतो त्या क्रूसावर माझे पाप आहे प्रभू, ज्याने तुला क्रूसावर मारण्यात आलं, तुला गाळण्यात आलं. तुझं पवित्र रक्त माझे पाप धुण्यासाठी तू सांडवलं. प्रभू मी विश्वास ठेवतो प्रभू, तू माझ्या सगळ्या पापाची शिक्षा फेडलेली आहे. मी विश्वास ठेवतो तू मरणातून पुन्हा उठला आणि स्वर्गात बसला आहे माझ्या राजा. माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, नवीन जीवन तू दे, आणि जोही हात मारतो तो वाचवला जाईल. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो लो आजच्या दिवसासाठी, आजच्या वचनासाठी. ओय प्रभू, माझ्यासारख्या पाप्याजवळ तू आला, माझी लायकी नसताना माझ्या राजा. ओय प्रभू, मला तू वाचवलं माझ्या राजा. जेव्हा मी प्रभू तुझे वचन, तुझं सत्य ऐकलं. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, कारण तू या प्रत्येकावर प्रेम करतो आणि तुझी इच्छा आहे कोणाचाच नाश होऊ नये. पण प्रभू, जोपर्यंत तू त्यांचे हृदय उघडणार नाही, त्यांना त्यांची आत्मिक स्थिती दाखव माझ्या राजा. होय प्रभू, की ते तुला हाक मारतील. तुझं कार्य तू इथे होऊ दे. अनेक आत्मे स्वीकारल्या जातील, अनेक आत्मे तारल्या जातील, अनेक आत्मे वाचतील, असं तू होऊ दे. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो, त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी, आजच्या चर्चसाठी, आजच्या संदेशासाठी, तुझ्या उपस्थितीसाठी. धन्यवाद मानतो येशू. थँक्यू जीसस. धन्यवाद मानतो प्रभू, जे महान तारण तुझ्यापासून आहे. होय प्रभू, कोणीच व्यक्ती देवाला बघू शकत नाही, आणि ते तुझ्यामुळे प्रभू आम्हाला देव प्रगट होतो. तुझ्यामुळे आम्ही प्रभू स्वर्गातील देवाला बघू शकतो, त्याला ओळखू शकतो, आणि जे सहभागितेसाठी जे तू आम्हाला बनवलं आहे ते पूर्ण होऊ शकतो. धन्यवाद मानतो पुन्हा आजच्या दिवसासाठी. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू.